नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो की आजपासून कुठल्याही प्रकारचा आजार असू दे, लक्षणं असल्याशिवाय अजिबात मान्य करायचं नाही। बऱ्याच लोकांना लक्षणं काहीच नसतात आणि बऱ्याच लोकांना माहितीही नसतात तरी झाला म्हणतात। जर कोणाला डोकेदुखीचा त्रास आहे तर कच्चा पेरू उघडायचा आणि त्याचा लेप लावायचा, डोकं दुखायचं थांबून जातं कायमस्वरूपी। अजून जर बघायचं असेल सायनस वगैरे आहे तर अशा लोकांनी काय करायचं, तुळस आणि पुदिना खायची। तुळशीची 3-4 पानं घ्यायची, पुदिना अर्क घ्यायचा, थोडासा त्यात घालायचा, हे चावून खायचं। श्वासही मोकळा होतो, नाकही मोकळं होतं, वरचं सुद्धा सायनस ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतो। इन्स्टंट जर करायचं असेल तर गूळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळायचं आणि थोडंसं लिक्विड टाईप करायचं आणि ते नाकामध्ये सोडायचं आणि ओढायचं जोरात। ओढल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनंतर ऑटोमॅटिक सगळी सर्दी यायला लागते, शिंकरून टाकायची। सर्दी खोकला झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचं औषध खाऊ नका, 3-4 दिवस नाक वाहू द्यायचं। जर समजा इन्स्टंट कुठलं सर्दी कमी येण्यासाठी औषध खालात तर ती सर्दी कपाळामध्ये साठून राहते, आळून राहते, कफ छातीमध्ये आळून राहतो, साठून राहतो आणि नंतर आपल्याला त्याचा पुढे जाऊन खूप त्रास होतो। हा साईड इफेक्ट होऊ शकतो त्याचा। तर असं असेल तुम्ही जे काय ते बंदे रुपये टाकत राहणे बस, बाकी काही करणे नाही। सर्दी झाली शिंकरून टाका, हे मोकळं झालं की तुम्हाला सायन्याचा त्रास फ्युचर लाईफमध्ये होणार नाही, ही काळजी घ्यायची। आता चला, खूप साऱ्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात। नाकामध्ये हाड वाढलं, मांस वाढलं तर लोक ऑपरेशन करतात। 5 रिटा 3 कप पाण्यामध्ये टाकून 1 चमचा सुंठ पावडर घालायचं, 3 कप पाणी आटवून 1 कप ठेवायचं, वस्त्रगाळ करायचं, काचेच्याच बॉटलमध्ये हे पाणी स्टोअर करून ठेवायचं। रोज रात्री झोपताना 2-2 थेंब नाकात सोडायचं। 7 दिवसामध्ये नाकातलं हाड किंवा मांस वाढलेलं कायमस्वरूपी ओके होऊन जातं। ऑपरेशन करून काढलं तर पुन्हा येतं ते, त्याच्यापेक्षा हा इलाज करा, घरगुती उपाय बऱ्यापैकी कमी होऊन जाईल। अजून सांगतो, बऱ्याच लोकांना आता आफ्टर कोविड काय झालंय, अटॅकचं प्रमाण वाढलंय। सगळ्यात महत्त्वाचं, अटॅकचं प्रमाण वाढलंय, हाडांचं दुखणं वाढलंय, अंगदुखी वाढली, हाडं ठिसूळ झालेले आहेत, संधिवाताचं प्रमाण वाढलेलं आहे, शुगरचं प्रमाण वाढलंय, बीपीचं प्रमाण वाढलेलं आहे। तर ह्या सगळ्यांवरती आपण मात करू शकतो। सगळ्यात एक महत्त्वाचं म्हणजे आजपासून हिंमत ठेवायची, कारण हिंमत कमी झाल्यामुळं कोविडमधली भीती अजून बऱ्यापैकी लोकांच्या मनातून गेलेली नाही, कारण जवळची लोक आपण खूप गमावलेली आहेत। त्यामुळे लक्षात ठेवा, पाया पडतो सगळ्यांच्या, की आजपासून भीती मनातून काढून टाका। तोडकर संजीवनी आहे म्हणून सांगितलंय ना, थोडासा भरोसा ठेवा, खूप चांगल्या पद्धतीने आपण जीवन जगू शकतो। आणि कसं आहे, तुम्ही फोन करा, तुम्हाला यायला जमत नाही तुम्ही फोन करा। माझा मोबाईल नंबर लिहून घ्या पहिला, 99 21 57 70 33। मोबाईल नंबर देतो मी तुम्हाला, ते लँडलाईनचा थोडा प्रॉब्लेम येतो, मोबाईलवरती नाही झालं तरी तुम्ही व्हॉट्सअप करून ठेवा, तुम्हाला त्याच्यावरती फोन 100% करूया आणि होणार। 99 21 57 70 33, 99 21 9921 57 70 33। घेतला का लिहून सगळ्यांनी? परत सांगू का? इथं लिहिलंय काय? हां आहे बघा, 99 21 57 70 33 हा नंबर लिहून घ्या, त्याच्यावरती फोन करा। तुमच्या कुठल्याही शंका असू द्यात, कुठल्याही, कारण कसं आहे, मी जर सांगत बसलो तर रात्रभर घरगुती उपाय सांगू शकतो, एवढे मला माहिती आहेत, पण सगळेच मी इथं सांगू शकत नाही, कारण तेवढा वेळ तुमच्याकडे नाही आणि माझ्याकडेही नाही आहे।